हॅलो हॅलो हॅलो. चला आता पाहतो आपण ग्रॅव्हिटेशन. पहिलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. पहा आता काय असते तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असते, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असते, तर हे एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट वन, ऑब्जेक्ट टू. हे दोन ऑब्जेक्ट आहेत, हे दोन्ही ऑब्जेक्ट स्वतःकडे ओढत आहेत, दोघांनाही एकमेकांना स्वतःकडे ओढत आहेत. तो ओढण्याचा जो फोर्स आहे त्याला म्हणतो आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय झालं, ग्रॅव्हिटेशन. तेच मी इथं लिहिलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट आहे एकमेकाला स्वतःकडे ओढत आहे त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, आणि हाच झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तसेच हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत हे एकमेकाच्या दूर चालले का दूर, तर दूर जात असताना हा जो फोर्स आहे या फोर्सला म्हणतो फोर्स ऑफ रिपल्शन म्हणतो आपण. काय म्हणतो, फोर्स ऑफ रिपल्शन, दूर जाणारा. आणि जवळ येणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरं, हाच फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशन झालं. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स बाय विच, एक फोर्स आहे ज्याच्यानुसार काय, की पृथ्वी किंवा प्लॅनेट अट्रॅक्ट करते ऑब्जेक्टला स्वतःकडे, म्हणजे जवळ, नियर इट. म्हणजे फोर्स जो की अट्रॅक्ट करणार ऑब्जेक्टला प्लॅनेटकडे, कोणत्याही प्लॅनेटकडे फोर्स अट्रॅक्ट करणार कोणत्याही ऑब्जेक्टला. म्हणजे पृथ्वीजवळ कोणता ऑब्जेक्ट आला तर पृथ्वी स्वतःकडे ओढून घेणार स्वतःच्या सेंटरकडे. तर तोच जो फोर्स आहे त्या फोर्सला म्हणणार आपण ग्रॅव्हिटी. हा एक बेसिक डिफरन्स आहे ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन. बरं, चला पुढे. त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एकदम सोपी आहे. आता हे पूर्ण स्टेटमेंट नाही पाहायचं, पहिले मी जो बाण दाखवतो ना खालचा तो पाहायचं. आता पहा, जर समजा आपण एक बॉडी घेतली, ही पहिली बॉडी झाली जे M1 पहिल्या नंबरची, दुसरी बॉडी झाली 2 नंबरची. पहिल्या बॉडीचं मास घेतला आपण M1, दुसऱ्या बॉडीचं मास घेतला आपण M2. आता आपल्याला माहिती आहे दोन्ही बॉडी एकमेकाला स्वतःकडे ओढत आहेत, तर ओढण्याच्या फोर्सला आपण काय म्हणतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि या दोघांमधलं जे अंतर आहे बॉडीमधलं ते घेतलं आपण R. मग हा झाला F, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर आता न्यूटननं काय सांगितलं, की हा जो दोन्ही बॉडी मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे F, तो काय आहे रे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या, या दोन्हीही जे मास आहेत या मासेसच्या प्रोडक्टच्या, म्हणजे दोघांच्या गुणाकाराच्या, M1 इंटू M2, प्रोडक्ट ऑफ मासेस. त्यानंतर तसेच हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग तेच आता पहा, लेफ्ट साइड इक्वल आहे, आपण राईट साइड इक्वल केली, तर पहा F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन R स्क्वेअर. बरं, हेच मी इथं लिहिलं, की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोघांमधला इज बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस, लिहिलं इथं. त्याच्यानंतर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, लिहिलं इथं. दोघांमधलं इथं T पाहिजे होता. बरं, झालं या दोघांमधला, म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे कंबाईनली लिहिलं. मग आता मला माहिती आहे की प्रोपोर्शनॅलिटीची जर साईन हटवायची असेल तर काय लागते रे, मधात के लागते. काय लागते, के. मग प्रोपोर्शनॅलिटीची साईन हटवण्यासाठी के टाकला आपण, के म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टाकला तिथं. 1 मिनिट मी चेक करतो रेकॉर्डिंग चालू आहे का नाही इथं. बरं, चालू आहे रेकॉर्डिंग. बरं, मग आपण टाकला तिथं कॉन्स्टंट. बरं, पहा आता कॉन्स्टंट कसा टाकला तर, या दोघांमधला जो फोर्स आहे तो फोर्स आहे M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग आता हे जे प्रोपोर्शनॅलिटीची साईन आहे ती हटवली आणि तिथं काय टाकलं आपण, कॉन्स्टंट. ज्याला आपण काय म्हटलं, ज्याला आपण म्हटलं के. काय म्हटलं, के. पण या केसमध्ये के आहे का कॉन्स्टंट, नाही. या केसमध्ये काय आहे, जी कॉन्स्टंट आहे, म्हणून यावेळी घेतला आपण जी कॉन्स्टंट. चला पुढे. मग आता इथं काय कोण कोण काय काय आहे ते पाहून घेतलं. F म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, M1 म्हणजे मास एका बॉडीचं, M2 म्हणजे मास दुसऱ्या बॉडीचं, G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि G ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे झाली G ची व्हॅल्यू. G ची व्हॅल्यू हमेशा आठवण ठेवणे लय महत्वाची आहे, G ची व्हॅल्यू. बरं, चला. त्याच्यानंतर SI युनिट पण आठवण ठेवतो त्याचं. आता बाई, वेक्टर फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पूर्ण बुक नुसार आहे सर्व. आता बाई, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वेक्टर फॉर्म काय म्हणते, F बार इज इक्वल्स टू मायनस जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर. कधी ध्यान ठेवायचं, वेक्टर फॉर्म मध्ये इथं काय, F उलटी डायरेक्शन आहे म्हणून मायनस घेतला आणि इथं R कॅप लावली. तर R कॅप वेक्टर आहे हा या F बारला बॅलन्स करायसाठी म्हणून तो लावला. बाकी दुसरा त्याचा सिग्निफिकन्स काहीच नाही. ऍक्च्युअल मध्ये रिअलची व्हॅल्यू काय F ची, तर F इज इक्वल्स टू जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर. बस हेच व्हॅल्यू आहे G ची. चला पुढे. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट पाहू आता आपण काय असते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तो जो जी आपण पाहिला होता तो. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बुक मध्ये आहे की मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट.
तर मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मध्ये पाहू आपण पटकन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असते. तर एफ इज इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर आताच पाहिलं. मग आता पहा आपल्याला क्वेश्चन येते की बा मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग इथे एक केस घेतल्या जाते. काय केस? की हे M1 मास घेतलं, हे M2 मास घेतलं. तर काय करायचं, प्रत्येकाची व्हॅल्यू काय घ्यायची 1. इथेही प्रत्येकाची व्हॅल्यू काय घेतली 1. तसेच त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू किती घेतली 1 मीटर. किती घेतली 1 मीटर. मग आता मला माहित आहे की बा या दोघांमधली व्हॅल्यू घेतली मी 1 मीटर. मग 1 म्हणजेच काय होते युनिट. मग पहा की जेव्हा मी M1 ची व्हॅल्यू 1 घेतो, M2 ची व्हॅल्यू 1 घेतो आणि दोघांमधलं डिस्टन्स 1 घेतो, तेव्हा या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकल्यानंतर हे सर्व 1 1 होतात आणि फायनली इथं जी ची पूर्ण याची व्हॅल्यू काय येते, इथं जी उरते म्हणून जी येते. म्हणजेच एफ इज इक्वल्स टू जी होते. म्हणजेच काय झालं की दज या सगळ्यांचं सोल्युशन द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी काय आहे इक्वल आहे. आहे का ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इक्वल झाला कोणाच्या? तर माहिती आहे आपल्याला हा कोण आहे रे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू इक्वल झाली फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या. केव्हा केव्हा? जेव्हा M1 आणि M2 या दोघांची व्हॅल्यू 1 झाली, तसेच R ची व्हॅल्यू पण किती झाली 1 झाली. मग 1 काय तर युनिट बी माहिती आहे आपल्याला 1 केजी 1 केजी आणि 1 मीटर. तर यांची व्हॅल्यू जेव्हा 1 होते म्हणजेच युनिट होते, तर या युनिटच्या केसमध्ये युनिट मास युनिट डिस्टन्सच्या केसमध्ये काय होते की एफ ची व्हॅल्यू हे जी च्या व्हॅल्यूच्या बरोबर येते. तेच आपण लिहिलं दस द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज. आणि त्या प्रत्येक बॉडीचं इच ऑफ युनिट मास किती असलं पाहिजे 1 केजी म्हणजे युनिट मास असलं पाहिजे. आणि ते दोघेही एकमेकांना सेपरेट कशाने असले पाहिजे युनिट डिस्टन्स 1 मीटरने. तर हा झाला व्हॅल्यू फाइंड करणं कोणाची ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. आता पहा व्हॅल्यू किती येते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. तर त्याची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे झालं SI युनिट. झालं एवढं. बरं तसेच इथं ऍक्सलरेशनचं युनिट लिहिलं होतं मी, कशासाठी लिहिलं काय माहित. बरं जाऊ दे पाहू आपण पुढे. आता पहा इथे एक आठवण ठेवायचं की बा डिस्टन्सचं SI युनिट काय असते रे मीटर असते. डिस्प्लेसमेंटचं SI युनिट काय असते रे मीटर असते. त्याच्यानंतर स्पीडचं SI युनिट काय असते रे मीटर पर सेकंद असते. व्हेलॉसिटीचं SI युनिट काय असते मीटर पर सेकंद असते. मग या दोघांमधला फरक काय तर स्पीड कोणती क्वांटिटी झाली स्केलर क्वांटिटी आणि व्ही कोणती क्वांटिटी झाली व्हेलॉसिटी तर व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला फक्त मॅग्नेट्यूड असते आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला मॅग्नेट्यूड सोबत काय असते रे डायरेक्शन पण असते. हे झाली स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी. समजलं एवढं. बरं चला डायरेक्शन म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. तर ऍक्सलरेशन म्हणजे ऍक्सलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ऍक्सलरेशन पण कोणती क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. ह्या गोष्टी आठवण ठेवायच्या. हे बेसिक आहे, बेसिक बार बार होत राहिले. बरं मग आता आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचे आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. शेवटचा एकदम लास्ट डायमेन्शन फाइंड करू पटकन. पहा आता डायमेन्शन. तर डायमेन्शन साठी पहिले एक तर काय पार्ट असलं पाहिजे त्याच्यासाठी त्याचं युनिट पार्ट असलं पाहिजे. आणि या केसमध्ये आपण युनिट पार्ट न करता डायमेन्शन काढून पाहणार आहोत. तर पहा आता आपल्याला माहित आहे की बा जी पाहिजे आपल्याला. फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे जी. मग जी पाहिजे तर जी आपल्याला हमेशा एका साईडनं एकटा असावा. त्याच्यासाठी डिनॉमिनेटर सर्व इकडे काय घ्यायचे न्यूमरेटर. मग हा आर इकडे गेला एफ इंटू आर स्क्वेअर जी जसा तसा. आता जी पाहिजे तर M1 M2 काय गेला खाली गेला इकडे. झालं एवढं. बरं मग आता हा पूर्ण इथून उचलला आणि उचलून इकडे मांडला. बरं आता पहा या बाजारात मांडल्यावर काय झालं की जी इज इक्वल्स टू एफ इंटू आर स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2. बरं मग आता मला माहित आहे की एफ म्हणजे फोर्स. मग फोर्सचं SI युनिट काय न्यूटन. आणि न्यूटन म्हणजेच काय होते केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं लिहित तुम्ही पहा एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. मास म्हणजे केजी असते आणि ऍक्सलरेशन म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. तेच इथं लिहिलं. त्याच्यानंतर आर. आर म्हणजे काय असते आर म्हणजे रेडियस. त्याचं SI युनिट मीटर असते. एम म्हणजे मास त्याचं SI युनिट केजी असते. बरं मग आता एफ आहे. एफचा विषय मांडला इथं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे इथं बाण दाखवला. त्याच्यानंतर आर. आर डिस्टन्स आहे मीटर मध्ये मोजतो. मग मीटर लिहिलं आणि आर चा पॉवर किती आहे 2 म्हणून इथं मीटरचा पॉवर 2 लिहिला. M1 किती आहे केजी. M2 किती आहे केजी. बर मग केजी मीटर वरचा केजी मीटर जसा तसा. हा मीटर वरचाले वरचं मल्टिप्लाय झाला खालच्याले सेकंड स्क्वेअर जसा तसा. पुढे काय केलं पुढे मी हा केजी जसा तसा ठेवला. आता काय झालं वरचं वरचं जसं तसं. हा सेकंड स्क्वेअर खाली गेला याच्यासोबत मल्टिप्लाय. मग केजी केजी कटला.
त्याच्यानंतर केजी कटल्यामुळे मीटर स्क्वेअर इंटू मीटरचा पॉवर 1 आणि डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. खाली किती राहिला? 1 केजी. बरं, चला पुढे जाऊ आता आपण. आता जी इज इक्वल्स टू मीटर स्क्वेअर अपॉन मीटर. आता पाय मीटर काय झालं? वर मीटर स्क्वेअर आणि मीटरचा पॉवर 1. हे फास्ट का बरं घेतो? कारण की ऑलरेडी 2 व्हिडिओ हे जास्त लेंथ वाढल्यामुळे कट झाले, म्हणून 1 घंटा त्याच्यातच गेला. पहा आता, मीटरचा स्क्वेअर इंटू मीटरचा पॉवर 1. आता पहा, कधी ध्यान ठेवायचं, जेव्हा बेस सेम असते, ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन, लॉज ऑफ इंडायसिस असते. बेस सेम असल्यामुळे पॉवरची काय होते? ऍडिशन होते. सोबतच हमेशा ध्यान ठेवायचं, ते नंतर सांगतो. आता पहा, पॉवर सेम आहे, मीटर मीटर, बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन 2 + 1 3. सेकंड स्क्वेअर जसा तसा, केजी जसा तसा, त्याचा पॉवर 1 आहे. बरं, मग आता कधी ध्यान ठेवायचं की बा जी जर डायमेन्शन जर काढायचे आहे, तर सगळे युनिट हे कशात असले पाहिजे? सगळे युनिट हे न्यूमरेटर मध्ये असले पाहिजे. मग आता मीटर क्यूब जसाच तसा, सेकंद खाली होता वर गेला, आणि हमेशा ध्यान ठेवायचं 1/a⁻m. जर याला वर न्यायचं असेल तर a⁻ काय होणार? -m. मग आता हा सेकंद आहे, सेकंद खाली +2 होता, वर गेल्यावर -2. केजी +1 होता, वर गेल्यावर -1 झालं. हे झाले डायमेन्शन. आता इथून काढू आपण डायमेन्शन. कसे काढणार? तर पहा कसे काढायचे. तर आता मला माहिती आहे की बा जी म्हणजेच काय, म्हणजे माहिती आहे किंवा डायमेन्शनसाठी आपण वापरतो एल, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर टी, त्याच्यानंतर ए, के. मग आता हे काय रे? तर हे आहे फंडामेंटल क्वांटिटी, जे कोणावर डिपेंड करत नाहीत व्हॅल्यूसाठी. मग एल म्हणजे लेंथ, जे आपण मीटरमध्ये मोजतो. एम म्हणजे मास, जे केजीत मोजतो. टी म्हणजे टाइम, जो सेकंदमध्ये मोजतो. ए म्हणजे अमाऊंट ऑफ ए म्हणजे करंट, जो अँपिअरमध्ये मोजतो. के म्हणजे टेम्परेचर, जे केल्विनमध्ये मोजतो. सी म्हणजे कॅन्डेला, जे ल्युमिनस इंटेन्सिटी असते, जे कॅन्डेलामध्ये मोजतो. त्याच्यानंतर मोल म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जे मोलमध्ये मेजर केले जाते. हे 7 फंडामेंटल क्वांटिटी असतात आणि तेच डायमेन्शनसाठी वापरतो. बरं, इथल्या केसमध्ये आपण हमेशा LMT पाहतो. मग एल म्हणजे लेंथ, जे मीटरमध्ये मोजले जाते. इथं मीटर आहे का रे? हाय मीटर. मीटरच्या डोक्यावर किती आहे? 3. मग टाका एलच्या डोक्यावर 3. त्याच्यानंतर एम आहे, एम म्हणजे मास, जे आपण केजीत मोजतो. इथे केजी आहे का? आहे. त्याच्या डोक्यावर किती आहे? -1, म्हणून टाका -1. त्याच्यानंतर टी म्हणजे टाइम, जो सेकंदमध्ये मोजतो. इथं टाइम आहे का? आहे. त्याच्या डोक्यावर किती आहे? टाइम, जे सेकंदमध्ये मोजतात. सेकंद आहे का? आहे. त्याच्या डोक्यावर किती आहे? -2, म्हणून इथं -2 टाकलं. तर अशा प्रकारे आपण डायमेन्शन पाहून घेतले. तसेच जर समजा तुला स्पीडचे डायमेन्शन पाहिजे, स्पीड म्हणजे मीटर पर सेकंद, तर आपल्याला माहिती आहे मीटर आणि सेकंद खाली आहे, तर तो वर घेतला, त्याच्या डोक्यावर 1 आहे, एमच्या डोक्यावर 1 आहे. मग अशा वेळी काय होणार? LMT. एल म्हणजे लेंथ, जे मीटरमध्ये मोजतो, याच्या डोक्यावर किती आहे? 1. एम म्हणजे मास, जे केजीमध्ये मोजतो, ते आहे का इथं? नाही, 0. टी म्हणजे टाइम, जे सेकंदमध्ये मोजतो, डोक्यावर काय आहे का? आहे, म्हणून 1 टाकला. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळतात? डायमेन्शन मिळतात. म्हणून तू काय कर, एक वेळ, आता जी ची व्हॅल्यू माहिती आहे मला. जी काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे ना. तर याचे डायमेन्शन इथं आहेत, ते लिहून दाखवतो. जी इज इक्वल न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, हे त्याचं युनिट आहे. याच्यावरून एक वेळ फाइंड करून पाहायचे घरी, लिहून घ्यायचं आणि सर्व समजून घ्यायचं. चला, झालं आपलं. हे सर्व पाठ करून घ्यायचं. चला.